माझ्या नवऱ्याने मला टाकून दिलं. मग तिचा काय दोष आहे? काहींची कॉल येतात, मला मुलं लेकरं होत नाही म्हणून माझा नवरा दुसरं लग्न करायला. मग कुठे गेले त्या विवचनं? कुठे गेल्या त्या शब्द? ज्या चर्चला पवित्र लग्न म्हणून त्या विधीसमोर उभं राहून आणि सगळ्यांनी पाळकासमोर आणि देवाच्या समक्ष एकमेकाला अभिवचनं दिली, गेली कुठं ती अभिवचनं? का तर ही प्रत्येक जण बदलणार आहेत. पण माझा प्रभू काय सांगतो माहितीये का? मला वाटतं यशाचं पुस्तक 43 अध्याय 1 आणि 2 वचन वाचा बरं. यशाचं पुस्तक 43 अध्याय 1 आणि 2 वचन. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो. कसे म्हणतो पहा? असे म्हणतो, भिवू नको कारण मी तुला सोडविले आहे. तुला सोडवलं आहे. मी तुला तुझ्या नावानं हाक मारली आहे. तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेन. हा जो मी आहे ना, हा मी काय म्हणतो, इतकं भारी सांत्वन. आणि पहिलीच गोष्ट तो ऍश्युरन्स देतो, खात्री देतो. काय खात्री देतो? मी सतत निरंतर तुझ्या बरोबर असेल. आणि कुठपर्यंत तुझ्या बरोबर असेल? काय लिहिले वाचा बरं. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेल. तुझ्या बरोबर असेल. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळणार नाही. आता एक एक शब्द वाचा बरं. आधी काय म्हणला तो? तू नद्यातून जाशील. नाही, हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको कारण मी तुला सोडवलं आहे. मी तुला काय शब्द वापरला होता ना? मी तुला सोडवलंय. काय? कुणी सोडवलं? मी ना. असं नाही म्हटलं मी तुला सोडवेल. तो काय म्हणतो? ऑलरेडी तुला सोडवले आहे. पण झालं काय माहिती का? या मीची ओळख नसल्या कारणानं पुष्कळ लोक त्या असणाऱ्या जलाकडं, त्या अग्नीकडे पाहत आहे. जसा मी पाहतो, पेत्र सुद्धा त्या पाण्याकडे पाहत आहे. इकडं तो काय म्हणतो? मी ऑलरेडी तुला सोडवले आहे. आणि पेत्र बुडायला लागलेला आहे. समस्या तीच आहे. आम्ही फॉलोअर्स आहेत, आम्ही विश्वासणार आहे, पण आम्हाला त्या मीची ओळख नाही. ऐका बरं का, 12 शिष्य नावेमध्ये आहेत. येशू पाण्यावरती चालत आहे. 12 शिष्यांपैकी फक्त पेत्रस म्हणतो की मला पाण्यावरती चालायचंय. का तर या पेत्राला या मीची ओळख होती नाही का? प्रभूला तर विचारलं, पहा प्रभू तू आहेस का? मग तो काय म्हटला? होय मी आहे. बर का, होय मी आहे. मी आहे हे ऐकल्याबरोबर पेत्रामध्ये एवढी डेअरिंग असली, मग मला बोलव. येशू म्हटलं मी आहे म्हटल्याबरोबर ऐका, तो म्हटला तू जलातनं चालशील त्यावेळेस ते तुला नद्यांमधनं चालतील तर बुडवणार नाही. आता नद्यांनी हे ऐकलं. काय ऐकलं? मीच काम त्याच्यावर चालायचंय. मीला बुडवणार नाही नद्या. नद्यांना माहितीये जर येशू म्हटला चालायचं तर नद्या अगदी दगडासारखं स्वतःला करतात आणि येशू त्याच्यावर निवांत चालतो, कारण तो मी आहे ना. मीची ताकद तर समजून घ्या ना. म्हणून तर पेत्राला प्रश्न पडला, प्रभू तू आहेस का? तो म्हटलं होय मी आहे. मग मी आहे ना, तर मला बोलवा. कान देऊ नाही का? या जगामध्ये तुम्ही चालत असताना नद्यांसारखे प्रश्न तुमच्या समोर येतील, पण मी आहे तो आहे. फक्त एकदा त्याला आवाज द्या, जसं पेत्राने आवाज दिला, प्रभू मी बुडत आहे. तो म्हटला मी तुला बुडू देणार नाही, कारण मी आहे तो आहे. लोकांना वाटेल बुडायला लागलेले आहेत. तुमचं कुटुंब, तुमचं जीवन, तुमचा बिझनेस, तुमचं घर बुडायला लागलं असं तुम्हाला वाटेल. आवाज तर देऊन बघा ना, मी आहे मध्ये उभं राहा एकदा. आणि प्रभू असं तुम्हाला उभं करेल ना की तुमची साक्ष पाहून लोक तुम्हाला व्याख्यानासाठी बोलवतील. आमेन म्हणाल का? आमेन. साक्षच. आता एवढं व्याख्यान माझ्याकडनं ऐकतात, त्याचं कारण साक्ष आहे. हो, किती मीटिंग, सारख्या मीटिंग चालू आहे, अजून मीटिंग चालले, किती मीटिंग मी कॅन्सल करतो, काही ठिकाणात जाऊ शकत नाही. का बोलवतात? कारण माझ्या बरोबर मी आहे तो आहे. मी जो पूर्वी होतो तो नाही, आता मी जो आहे तो मी जो आहे त्यामुळं आहे. मोठं वाटलं. जलातनं चालशील त्यास ते तुला. अजून काय म्हटलं? नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही. अग्नीतून चालशील. ते दोन शब्द आहेत. हे इस्रायला
तुझा निर्माणकर्ता त्याच्या परमेश्वर. पुढे भिवू नको, भिवू नको, कारण मी तुला सोडवले आहे. मी तुला सोडवलं आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तुझ्या नावानं हाक मारली आहे. तू माझा आहे. पहिली गोष्ट तर देवाला सगळ्याची नावं माहिती बरं का. हालेलुया. कोणाचं नाव सांगायची गरज नाही. पाळकाला नाव माहित नसेल आणि तुम्ही किती चेहरे पे चेहरा लावा, तो बरोबर ओळखतो, तोच आहे. पेत्र येशूला 3 दिवसांनी ओळखलं नाही. तो समुद्रामध्ये चालत आल्यावर पेत्र म्हणतो भूत आहे, भूत आहे. 3 दिवसात ओळखलं नाही. तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला येशू त्याला सुद्धा पाहून आणि मरियेनं ओळखलं नाही. ती म्हणती माळी दादा आहे. माणसं चेहरे विसरतील पण देव नावानिशी सगळ्याला ओळखतो. हा मी जो आहे तो आहे ना, याचं वैशिष्ट्य काय माहिती का, तो प्रत्येकाला नावानिशी ओळखतो. तुमचे शाळेतले शिक्षक मला सुद्धा कधी कधी नाव आठवत नाही. मी कधी कधी आठवून ते 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 करत बसावं लागतो. एवढं आमचं डोकं भ्रमिष्ट आहे. म्हणून म्हटलं देव सगळ्यात ॲडव्हान्स आहे बरं का. त्याची काय मेमरी शार्प आहे. 850 कोटी लोकांची नावं पाठ आहेत. किती लोकांची? 850 कोटी लोकांची नावं पाठ आहेत. याच्यातल्या तर कित्येक लेकरांचं मला नाव पण नाही माहिती आणि माझे मेंबर आहेत तरी मला नाव माहित नाही. मी का तुम्हाला हे सांगतो माहिती का, या मी आहेची मेमरी फार शार्प आहे. नावानिशी तुम्हाला ओळखतो. अजून काय म्हटलं? तू माझा आहेस. तू माझा आहेस. तू जलातून चालशील, जलातनं चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेन. नद्यातून पा जाशील. सुरुवातीला त्यांनी नद्या नाही दिल्या, मग काय दिलं? जलात. जल म्हणजे थोडस कुठं तरी पाणी, डबक्यातलं पाणी. ओढ्यातनं चालशील तर आधी ओढ्यात चाल, तुला अनुभव येईल, त्याच्यात पण तुझं काही नुकसान झालं नाही. मग चालता चालता तुझ्या समोर नद्या येतील, पण नद्यामध्ये वाचवणारा देव तोच आहे, ओढ्यामधनं वाचवणारा देव तोच आहे. मी कधी न बदलणारा देव आहे. दुसऱ्या भाषेमध्ये तो म्हणतो माझ्या समोर समुद्र काय आणि माझ्या समोर नद्या काय, सगळं माझ्या आज्ञेमध्ये आहेत. म्हणून तर आम्ही पाहतो येशू समुद्रामध्ये असताना, ऐका बरं का, फार सुंदर आहे. या मी अभ्यास करतो तर म्हटलं अरे किती भारी देव आम्हाला सापडलाय. आम्ही कुठल्या जगामध्ये वावरतो की आम्हाला बारीक बारीक प्रश्न घेऊन बसतो. मग तो दाखला तुम्हाला माहिती का, येशू शिष्यानं म्हटलं चला आपण पलीकडे जाऊ आणि ते पलीकडे निघाले. जाता जाता येशू नावेमध्ये बसला, झोपला आणि तेवढ्यामध्ये समुद्रामध्ये वादळ आलं. वादळ आल्याबरोबर हे घाबरले, पळापळ करायला सुरुवात केली आणि मग सगळं पळापळी झाल्यावरती ते म्हटलं येशू आपण बुडायला लागलो, उठा जरा समुद्राकडे बघा. तो गेला आणि समुद्राला म्हटला उगा राहा, बस. आता ते काय म्हणतात माहिती का, अरे आहे तरी कोण? समुद्र सुद्धा याचा ऐकतो. मग हाय कोण? हा मी आहे तो आहे. समुद्र पण माझा ऐकतात ना. इथं तीच ओळख करून देत आहे. काय तुम्ही समुद्र पाणी याचा विचार करू नका. किती आता आम्ही ऐकलं नाही का, गाणं गातो नाही का, जरी आल्या भयानक गायला खूप सोपं आहे. लाटाचा हात पण करणं सोपं आहे नाही का, लागल्या लाटा नाचायला नाही का, हे पण सोपं आहे. प्रत्यक्ष लाटा आल्यावर काय, प्रत्यक्ष ज्यावेळेस प्रश्न येतो, प्रत्यक्ष एका पाठोपाठ एक विपत्ती येते, एका पाठोपाठ एक संकट येतं, त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय आहे? त्या लाटामध्ये तुम्ही एन्जॉय करता का? पण मी असं म्हणेल त्या लाटांमध्ये पण शांत राहायचं का, कारण मी आहे तो आहे. हे लाटा येणारच आहे आणि लाटा तुम्हाला कन्फर्मेशन देतात. काय कन्फर्मेशन देतात? तुमच्याकडं मी आहे तो आहे. काही लोकांना वाटतं देव आहे ना तर सगळं नीट राहायला पाहिजे. मग किती सोपं साहेब, तुमच्याकडे देव आहे, मला प्रार्थना करा नोकरी लागावी. माझं सोड, तुझं काय? तुझ्याकडे आहे का तो मी? तुझ्याकडे तुझा मी आहे. मी एवढं शिकलो, मी अमकं झालं, मी तर अरे बाजूला काढ, फक्त देवाला शरण जा. हा मी तुला अद्भुत रीतीने बाहेर काढेल. आणि कित्येक लोकांच्या साक्षी ऐकल्या. परवा एका मुलीने पाठवलं मला 2 टॉपच्या कंपन्या, त्या कंपन्यांचं तिला अपॉइंटमेंट लेटर आलं. एकीकडं 11.5 लाख पॅकेज, दुसरीकडं 10.5 लाख पॅकेज आणि ते 10.5 लाखाचं पॅकेज असणारी मायक्रोसॉफ्ट कंपनी, दुसरी त्या कंपनीचं पण एक. ते म्हणजे पाळक साहेब मला मोठा प्रश्न पडला, आता काय निवड करावी, आता तुम्हीच मला मार्गदर्शन करा. त्यास तुम्ही या मीला ओळखता ना, त्यास प्रभू तुमच्या समोर अनेक संध्या उपलब्ध करून देतो. तुम्ही बुडू शकत नाही प्रियानो. म्हणून या मीची ओळख काय, त्याच्या संबंधानं म्हटलं नद्यांमध्ये असलेलं संकट तुम्हाला बुडू देणार नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याने काय म्हटलं, त्यास तू अग्नीतनं, अजून काय म्हटलं, अग्नीतून चालशील, अग्नीतनं चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस,
ज्वाला तुला पोळणार नाही. तो अग्नी पण आहे, दुसरं काय ज्वाला. देवाच्या लोकांना दोन संकट आहे. कधी कधी अग्नीने चटका बसतो, पण ज्वाला तुम्हाला, ज्या ज्वालामध्ये तुम्ही एवढं सापडता की तुम्हाला वाटतं त्याच्यातनं बाहेर पडणं कठीण आहे, पण तो प्रभू काय म्हणतो, मी त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये पण तुमच्या संगती असणार आहे. ना ज्वालाला घाबरायचं ना अग्नीला घाबरायचं. देवाच्या लोकांनी मी वरती डिपेंड राहणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट वाचूया, यशाचं पुस्तक 43 अध्याय आणि 3 ते 6 पर्यंतची वचन वाचूया. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. मी इस्रायलाचा पवित्र प्रभू 4 ते 6 पर्यंत. तुझा त्राता आहे. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करीतो. पहा किती मी वापरलेत बघा. ते परत वाचा ते 4 पासून. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. ज्यास तुम्हाला मीची ओळख बनती त्यास तुम्ही ऑर्डिनरी राहत नाही. जरा जोरात आमेन म्हणा. एकदा तुम्हाला कळलं ना हा मी आहे, मग तुमचा शब्द तो नाही. बरेच लोक कसं, आम्ही गरीब आहे, आम्ही दुर्बल आहे, आम्हाला बुद्धी नाही, आम्ही तुमच्यासारखे हुशार नाही, आम्ही आमक नाही, आम्ही तमक नाही. तुम्ही तसेच आहेत. आणि काही लोक तर प्रार्थनेत पण म्हणतात, मी झुरळ आहे, मी मुंगी आहे, मी धूळ आहे, मी राख आहे, मी कचरा आहे, मी ढेकून आहे. का तुम्हाला त्याची ओळखच पटली नाही, तुम्ही कचरा झालेला आहे. आम्ही कचरा नाही, आम्ही मोलवान आहोत. का? कारण आम्ही त्या मीला ओळखतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही साधारण विचाराचे लोक राहू नका. तो म्हटलं तू माझ्या दृष्टिकोनातनं. कोणाच्या दृष्टिकोनातनं? देवाच्या दृष्टिकोनातनं. कोणाच्या दृष्टिकोनातनं? मग ती समोरची व्यक्ती तुम्हाला काय किंमत देते त्याची किंमत करू नका. समजतंय का? ते फार वाईट. बघा ओ मला अशी म्हटली माझी सासू, बघा ओ माझा नवरा मला असा म्हटला, आणि नवरा म्हणतो माझ्या बायकोने माझी किंमत. अरे जाऊ दे ना, तुला त्या मीची ओळख पटू दे. तुमचा अधिकारी तुमची हा मी तुम्हाला अनमोल बनवतो. म्हणून त्या गोष्टीचा विचार करू नका. लोक माझ्या संबंधानं काय विचार करतात, लोकांच्या दृष्टिकोनातनं माझा दर्जा काय, किंवा लोकांच्या मस्तकामध्ये त्यांच्या कल्पनेमध्ये नेमकं माझं अस्तित्व काय, या गोष्टीचा विचार करणं सोडून द्या. खऱ्या मीची ओळख पटू द्या. आणि खऱ्या मीची ओळख पटल्यावर खरा मी काय सांगतो, तू माझ्या दृष्टिकोनातनं अमोल आहेस. काय म्हटलं? तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस. काय हो? मोठ्या योग्यतेचा. कोण? आता तो काय म्हटला? वाचा परत वचन. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस. जेव्हा तुमचा मी संपतो त्यास हा मी तुमची लायकी पण वाढवतो. तुमची योग्यता, तुमचं पाचरण, तुमचं कॉलिंग, ज्या पद्धतीचं तुमचं कॉलिंग आहे, जे तुमचं अस्तित्व आहे, ज्या गोष्टीसाठी प्रभूने तुम्हाला बोलावलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही तुमची योग्यता आणि तपासत बसू नका. देवानं तुमची योग्यता फार मोठी केलेली आहे. आणि म्हणून तो म्हटला तू जाशील तिकडे तू यशस्वी होशील. यशाचा मार्गच काय? जर मी तुमच्या बरोबर आहे, हा देव तुमच्या बरोबर आहे, तर तुम्ही जगामध्ये कसं काय सामान्य जीवन जगू शकता. मित्र असं म्हणेल, जर मीची ओळख तुम्हाला पटलेली आहे, हा मी तुम्हाला त्याच्याविषयीची तुम्हाला खात्री पटलेली आहे, आणि खात्री पटल्यावर सुद्धा तुम्ही असं सामान्य जीवन जगण्याची कल्पना तरी कशी करू शकता, कसं म्हणू शकता? का तुमचे विचार बदलत नाही? म्हणून तो मोशेला काय म्हटला की ज्यास लोक विचारतील, माझे लोक विचारतील तू कोण आहेस, कोणत्या देवाविषयी सांगत आहे, तर त्यांना आठवण करून दे, मी आहे तो आहे. का मी आहे तो आहे? हा मी तुम्हाला आणि तुमच्या लेकरांना मोलवान बनवणार आहे, योग्यतेचं बनवणार आहे. आमेन म्हणाल का? लायक बनवणार आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही त्याच्याकडे बुद्धी नाही, जाऊ द्या, सोडून द्या त्याच्या बुद्धीकडे. आता त्याची आयडेंटिटी काय नसेल, शून्य असेल, पण देवाची ओळख करून द्या त्याला. मी आहे त्याची ओळख करून द्या.
मला त्या ईशयाचं कौतुक वाटतं. 7 मुलं बुद्धिमान होती, सगळ्याला शिकवलं, राज दरबारात पाठवून दिलं. ईशयाला माहिती होतं माझ्या मुलाला हा मीच वरचं स्थान देणार आहे. मग त्या मुलाला त्यांनी बाकी काही नाही पण धार्मिकता शिकवली. ऐका बरं का, हे जे सगळे आहेत ना, हे आपल्या प्रौढीवर, आपल्या बुद्धीवरती. कोणी विचारलं काय करता, मी MPSC दिली, UPSC दिली, काय करता, राज दरबारामध्ये कामाला आहे. मी MPSC UPSC देऊ नका म्हणत नाही, द्या, आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहू नका. दाविदाला कोणीतरी विचारलं असतं काय करतो, हसत हसत म्हणलं असतं काय नाही, मेंढर घेऊन जातो. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याची टेस्टमनी काय असेल, फावल्या वेळामध्ये बसून सुंदर देवाची उपासना करतो. आणि एक दिवशी दाविदाला भेटायला त्याचे मित्र आले असतील. अरे तू मेंढर चारणारा राजा कसा काय झाला? तो म्हटला मी नाही, त्या मीनी मला बनवलं. तुमची योग्यता फक्त त्याला माहिती आहे, बाकी कोणालाच तुमची योग्यता माहित नाही. लोक तुमच्या बाबतीत विचार करताना ते तुम्हाला अपात्र समजत असतील, कमी योग्यतेचे समजत असतील, परंतु देवावरती अवलंबून राहा, प्रभूवरती डिपेंड राहा. तो जे तुमच्या बाबतीत करणार आहे त्याचा विचार तुम्ही करा. म्हणून तो म्हणतो तुम्ही माझ्या आणि फार योग्यतेचा आहे. पुढे वाचा बरं. तू मोठ्या योग्यतेचा आहेस, योग्यतेचा आहेस, व मी तुझवर प्रेम करतो. कोण प्रेम करतं? देव. तुमच्यावर कोण प्रेम करतो? देव. तो म्हटला मी आहे तो आहे. आणि बरेच लोक माझ्यावर कोण प्रेमच करत नाही, माझ्यावर कोण प्रेमच करत नाही. तू बायबल वाचत नाही ना. माझं प्रेम तुटलं, मी फाशी घेऊन मरा, फाशी घेऊन मर, नाहीतर अजून कुठं तरी ट्रेन खाली पड, नाहीतर रॉकेल बतून. मी सांगतो तुम्हाला, सल्ले देतो, कुठलं मर माझ्याकडे या, बाळासाहेब कुठलं मरण घेऊ, आणि डबा घेऊन या, मीच देतो फेटून, तुम्हाला मोकळच करून टाकतो. काय ते माझ्यावर करून प्रेम करत नाही ना, आमक कर. मी तुमच्यावर प्रेम करतो, देव म्हणतो. म्हटलं हे फुटकळ प्रेम पेक्षा ते भारी प्रेम आहे. कसलं प्रेम आहे? देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र, हा देणारं प्रेम आहे हो. आणि तो तुम्हाला म्हणतो मी तुमच्या. आणि लक्षात घ्या, हे जे प्रेम आहे ना, हे सगळ्यात भारी प्रेम आहे. का माहिती का? जगामध्ये प्रेमामध्ये काहीतरी कुणाला द्यावं लागतं. फुकट कोण कुणावर प्रेम करायला लागलाय हो? तुम्हाला हे दिसेल का, मग तुम्हाला ते दिसेल का, म्हणून त्या हिरोचे सगळे खिशे खाली होतात, नाही का? त्याला सगळं द्यावं लागतं, का तर ते प्रेम फुकट नाही मिळत. पण इकडचं प्रेम जे आहे ना, तो स्वतः देतो. आणि या देवाविषयी काय सांगितलं माहिती का? ज्यानं पुत्र दिला तो बाकीच्या गोष्टी देणार नाही का? एवढं भारी त्याचं प्रेम आहे. तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. कोण प्रेम करतो? मी 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 जो आहे तो आहे. म्हणजे त्याचं प्रेम ज्यावेळेस तुम्ही निराश होता ना, तुम्हाला टाकून दिलं आणि तुमच्या बाजूनं कोणी नाही, तुम्ही एकांतामध्ये पडलेले आहेत, सगळ्यांनी तुम्हाला सोडून दिलेलं आहे, एकटे आहात, तेव्हा एक वाणी तुमच्या कानावर येते, सोडलं का सगळ्यांनी? सगळे द्वेष करतात का तुझा? मी तुझ्यावर प्रेम करतो. योसेपाची भावंड योसेपालावर प्रेम करत नाही, ते त्याला खड्ड्यामध्ये टाकतात. मी आहे तो आहे येतो. तो म्हणतो त्यांचं प्रेम संपलं, माझं नाही, माझं अजून तसंच आहे. तो त्याला उचलतो. राजा योसेपाला म्हणतो मी कागदोपत्री राजा आहे, सगळा अधिकार तुझा. का? कारण तो जो प्रेम करणारा सगळ्यात भारी आहे, त्याचं प्रेम खरं आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात उत्तम प्रेम परमेश्वर आमच्यावरती करतो, तो मी आहे तो आहे. म्हणजे तुमच्या जगामध्ये प्रेम करणारा सगळ्यात मोठा मी आहे. सगळ्यात मोठा मी तुमच्याकडे कोण? तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि मीचं वैशिष्ट्य काय? पुढे वाचा बरं. मी तुझवर प्रेम करतो म्हणून तुझबद्दल तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. काय कर? प्रेम करतो म्हणून काय देतो? काय देतो? तुझ्याबद्दल तुझ्या जीवाबद्दल मनुष्य काय देईल? तो म्हणतो मनुष्य म्हणजे काय देईल? माणसं. मनुष्य देईल म्हणजे नेमकं काय करेल? अरे तुझ्या हाताखाली देईल, मी तुला अधिकारी बनवेल ना. मनुष्य देईल म्हणजे तू बॉस होशील. आणि तुम्ही म्हणता नाही, मारायचं, तुला बॉस व्हायचं ना. मी जो आहे तो आहे. काय तुम्हाला सांगतो, तू
काळजी करू नको, मी तुझ्यावर प्रेम करतो. मग तुझ्या ऑफिसमध्ये तुझा कोणी पण द्वेष करू दे. ऐका बरं का, हे बिब्लिकल सांगतो, इकडचं तिकडचं सांगत नाही. हामानानं मर्दखैसाठी फाशी तयार केली, खांब तयार केला, पण त्याच्यावर मी आहे तो आहे होता. आणि तो म्हटला की आता याला मारायचं. इकडं त्यानं खांब तयार केला, इकडं देवानं राजाला जाग केलं. तो म्हटला उठ. तो म्हटला कोण आहे? मी आहे तो आहे, उठ. तुला कुणी वाचवलं? बघ त्याने वाचवलं. ते रात्री बोलवलं सांगायला, कोणी मला वाचवलं, काहीतरी घडलं. कोण होता तो? मर्दखै. अरे याचा सन्मान केला का? नाही केला. हामानाला बोलवलं. हामानाला काही स्टोरी माहित नाही. हामानाला मीची ओळखच नव्हती ना. हामान मीच मध्ये होता. मी याला उद्या मर्दखैला मी मारणार, उद्या मर्दखैला मी खांबावरती देणार. मला मर्दखै आणि मला नमन करत नव्हता, मला सलाम करत नव्हता. आता उद्या बघा मी त्याला कसा मी इकडं तो मी आला, जो आमचा बाप आहे, जो आमच्या बरोबर राहतो, जो आमच्यावर प्रेम करतो, आमची किंमत करतो, तो मी आला. आणि मर्दखैला मोठा प्रश्न पडला, काय होणार? दुसऱ्या दिवशी तो हामानाला विचारतो, काय करायला पाहिजे माणसाने वाचवलं तर? त्याला वाटलं राजा माझंच कौतुक करतोय. अरे राजाला त्या मीची ओळख पटली, ज्या मीच संगती मर्दखै बरोबर आहे. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे लोक आहात, कारण तुम्हाला मीची ओळख पटली. मी जो आहे तो आहे. आणि मग तिकडं हामान राजा विचारतो काय करायचं? महाराज तुमचा पोशाख त्या व्यक्तीला घाला आणि तुमच्या हत्तीवर बसून त्याची मिरवणूक काढा. इकडं तो म्हणतो हामाना जा मर्दखैला घेऊन ये, माझा झगा त्याच्यावरती घाल आणि त्याला हत्तीवरती बसव. आणि सगळ्यांनी त्याच्या समोर जय जयकार. अरे तो म्हटला मी याच्यासाठी खांब आणला, हा तर हत्ती घेऊन चालला. कारण बायबल सांगतं आमच्यावर प्रेम करणारा आमचा देव, तो मी आमच्या बरोबर आहे. म्हणून तो म्हटला मी तुम्हाला लोक देऊन टाकेल. देव तुमच्यावर प्रेम करतो म्हणजे काय बक्षीस देतो तुम्हाला? लोक, बॉस बनाल तुम्ही. आणि जी मुलगी त्या ह्याच्यावर प्रेम करते तो बॉस पण चपरासी बनतो घरामध्ये, नाही का? ही लव्ह स्टोरी, ती लव्ह स्टोरी बघा, ही लव्ह स्टोरी बघा. ही लव्ह स्टोरी जे मी आहे तो आहेची लव्ह स्टोरी काय, तो तुम्हाला माणसं देतो हाताखाली. अजून काय देतो? राष्ट्रे. काय देतो? राष्ट्रे मी देईन. राष्ट्र पण तुमच्या हातामध्ये हो. तुम्ही गल्लीत कुठंतरी एखादं घर मागता, नाही का? चल आपण पत्र्याच्या खोलीत राहू, पण आपण एकत्र जगू. मी नाही तुला सोडायचं, तू नाही मला सोडायचं. खेळा भांडी कुंडी. मैं तुझे नहीं छोडूंगा, तू मुझे नहीं छोड़ेगा, रे पत्रे की खोली में. करा जिंदगी बर्बाद. हा काय म्हणतो? माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा पण देव काय म्हटला? वाचा ते शब्द, आय लव्ह यू. तुझ्यावर प्रेम करीतो. म्हणजे तो काय म्हटला? आय लव्ह यू. कोण म्हटलं? देव. कोण म्हटलं? देव. मी आहे तो आहे. तो काय म्हटला? मी तुझ्यावर प्रेम करीतो. हा, तो म्हटला आय लव्ह यू मनोज. आणि मनोज तिकडं आय लव्ह यू ला पळतोय पत्र्याच्या खोलीत. आणि हा काय म्हणतो? मी तुझ्यावर, मी या मीला नाकारतो आणि मी त्या मीकडे जातो. बायबल काय सांगता? एवढं मोठं बक्षीस, पारितोषिक, एवढं मोठं सामर्थ्य, एवढा मोठा आशीर्वाद, त्या आशीर्वादाकडे दुर्लक्ष होतं. म्हणून कान देऊ नये का? मी जो आहे तो आहे, हेच आयुष्यभर लक्षात ठेवा. मी आहे तो आहे. मी तुला राष्ट्र देईल. पुढे म्हणून तुझ्याबद्दल व तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्र मी देईन. भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझा वंश उगवतीकडून आणील मावळतीकडून तुला मी एकवट करील. मी उत्तरेला म्हणेल देऊन टाक. दक्षिणेला म्हणेल अटकाव करू नकोस. माझे पुत्र उरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या. तो म्हटला मी जो आहे तो आहे, असा तसा मी आहे तो आहे नाही, तर चारी दिशेने मी तुमची उन्नती करेल, चारी दिशेने मी तुमचा विकास करेल. इतका मोठा मी आहे तो आहे तुम्हाला सापडलेला आहे. मोशे विचारतो तू कोण आहेस? तो म्हटला मी आहे तो आहे. कोण आहे? मी आहे तो आहे. दिगंतापासून तुम्हाला आणणारा देव आहे. सगळं जगाची फेरी तुम्हाला मारल होतो. ज्या दिवशी या मीची ओळख तुम्हाला पटेल ना, तुम्ही पहिल्यासारखे राहणार नाही, तुमचं अस्तित्वच बदलून जाणार आहे. मी तुझा वंश, काही संतान नाही तुमच्याकडे, काळजी करू नका. मी आहे तो आहे. मी आहे.
तसं ती साक्ष ऐकली की त्या बहिणीला बरेच वर्ष डॉक्टरकडे जाऊन सांगत होते मला लेकरू द्या. डॉक्टर म्हणले नाही होणार तुम्हाला. आणि तेवढ्यात त्यांनी फोन केला, बाळासाहेब प्रार्थना करा, डॉक्टर नाही होतात. म्हणलं डॉक्टरला मूर्ख आहे ते, वेड आहेत, नका विश्वास. मी सगळ्याला हेच सांगतो बरं का, कारण वेड्यावर डॉक्टर मलाही फोन करतात आमच्यासाठी प्रार्थना करा. मग मला कळतं काहीतरी गेम आहे, यांना मेडिसिन वाचू शकत नाही, हे येशूकडे येतात. मग मी तुम्ही त्यांचं बिलकुल ऐकू नका. आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही प्रार्थना केली, आम्ही पुन्हा डॉक्टरला दाखवायला गेलो तर डॉक्टर डोक्याला हात लावून बसले. ते म्हणले तुम्हाला जुळ आहे, मी तुझा वंश वाढविल, मी आहे. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू नका, तुमच्या स्वतःवरती बिलकुल विश्वास ठेवू नका. मी आहे, कशाच गोष्टीची चिंता करू नका, मी आहे तो आहे. पुढे वाचा. मी तुझा वंश उगवतीकडून आणीन, मावळतीकडून तुला मी एकवट करीन. जाऊ द्या आता पुढे जाऊ द्या. चौथा एक मुद्दा पाहायचा आणि पाचवा एंड करायचं मला. योहानाचं शुभवर्तमान 18 अध्याय 1 ते 6 वचन वाचा पटकन. योहानाचं शुभवर्तमान 18 अध्याय 1 ते 6 वचन. हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती. तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती. यहुदाला पण ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्याबरोबर यहुदा दिवे मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपल्यावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला तुम्ही कोणाला शोधता. त्यांनी उत्तर दिले नासरेतकर येशूला. तो त्यांना म्हणाला मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्या बरोबर होता. यहुदा पण त्यांच्या बरोबर उभा होता. मीच तो आहे असे तो म्हणतात. ते मागे हटून जमिनीवर पडले. नुसतं येशूनं जुन्या करारामध्ये देव मोशेला सांगतो मी आहे तो आहे. नव्या करारामध्ये येशू ख्रिस्त मानव म्हणून पृथ्वी तलावर असताना या मानवाला पकडण्यासाठी सैनिकांची टोळी, हातामध्ये तलवारी, हातामध्ये दिवे, हे सगळं घेऊन निघाले. आणि तिकडं असं लिहिलं येशू आता काय होणार हे सगळं माहित असताना त्यांच्या समोर आला. पण येशू घाबरला नाही, कारण त्याला ठाऊक होतं आता माझ्याकडं मी आहे तो आहे. मग त्या ठिकाणामध्ये त्या लोकांनी त्याला विचारलं की तो येशू त्याला विचारतो तुम्ही कोणाला शोधता. तो म्हटले नासरतकर येशूला. आणि येशूनं जुन्या करारातल्या नावाची झलक इथं असणाऱ्या शिष्यांना त्याला दाखवायची होती. मी आहे या नावात काय सामर्थ्य आहे हे त्याला दाखवायचं होतं. म्हणून नव्या करारामध्ये आता पुन्हा येशूला ते नाव प्रगट करायचं होतं, जे नाव जुन्या करारात मोशेला देवानं प्रगट केलं. आता नव्या करारात म्हणून काल परत्वे देव बदललेला नाही. मी होतो, मी आहे आणि मी युगानुग असणार आहे. आता इथं नव्या करारामध्ये येशू तर बदलते असं लिहिलंय तिथं, फार सुंदर शब्द आहे. ते काय होणार होतं त्याला माहिती होतं, जे काही घडणार आहे त्याला माहितीये. पण तरी सुद्धा तो येशू त्या नावाची झलक दाखवतो शिष्यांना कायमस्वरूपी. पहा, पुनरुत्ती झाल्यावर सुद्धा येशू तिथं प्रगट झाल्याने म्हटला मी आहे. कारण त्यांना लोकांना समजायला पाहिजे होतं मी आहे. हे शिष्य फार भित्रे होते ना, सहवासात राहून पण त्यांना मी आहे या नावाचं सामर्थ्य नव्हतं. कान देऊ नये का, तुम्ही देवाचे लोक आहात पण रोज तुम्ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीला घाबरता. त्यास येशू तुम्हाला तो डोंगरावरचा दाखला सांगतो, डोंगरावरची घटना सांगतो. ज्यावेळेस एवढे सगळे सैनिकांची तुकडी घेऊन त्या ठिकाणामध्ये आले, हातामध्ये मशाली सोटे होते, परंतु येशू नुसता म्हटला मी आहे म्हटल्यावर सगळे जमिनीवरती पडले. ऐका, असेच तुमच्या अवतीभोवती पुष्कळ लोक गर्दी करून थांबलेले असतील, समस्या अशाच गर्दी करून थांबलेले असतील. फक्त एकदा म्हणा मी आहे तो आहे. ते जमिनीवरती पडल्याशिवाय राहणार नाही. ते जमिनीवरती पडणार, 100% पडणार. या नावामध्ये ते सामर्थ्य, या नावात ती ताकद आहे. परंतु कित्येक वेळा त्या मी आहे त्या आहेकडे तुमचं दुर्लक्ष होतं. येशूला माहितीये यांच्या हातामध्ये तलवार आहे, त्यांनी तलवारीकडे नाही पाहिलं, त्यानं सोट्याकडे नाही पाहिलं.
त्यांनी सैनिकाच्या तुकडीकडे नाही पाहिलं. आणि सैनिकांनी एवढं सगळं असताना फक्त ते नाव ऐकलं. कोणतं नाव? मी आहे ते आहे. फक्त ते नाव ऐकलं. हातातल्या तलवारी पण गळून पडल्या. लक्षात घ्या, जर मी आहे तो आहे याची ओळख तुम्हाला पटली ना, तुमच्या समोर कोणीच उभं राहू शकणार नाही. कोणीच उभं राहू शकणार नाही. सगळे जमिनीवरती पडणार आहे. शेवटचा मुद्दा निर्गमाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 12 ते 16 वचनापर्यंत वाचूया. ते फार महत्वाचं आहे. देव म्हणाला खचित मी तुझ्या बरोबर असेल. खचित मी तुझ्या बरोबर असेल. मी तुला पाठवलं. याची तुला खून ही तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर. आता मी आहे तो आहे याची ओळख करून देण्याचं कारण आम्ही त्याच्यामध्ये पाहणार आहोत. एंड जो आम्ही पाहणार आहोत. वाचा. तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. मुख्य उद्देश काय? तो म्हटला मी आहे तो आहे. आता मी आहे तो आहे कशाला? आता सगळ्यांना किती छान वाटलं. काय रे इतकं सोपं आहे जायचं आणि म्हणायचं मी आहे तो, नाही का? जसं आम्ही कब्रस्तान मध्ये जाताना ईश्वर रक्त जय, ईश्वर रक्त जय, ईश्वर रक्त जय म्हणलं की भूत पळालं. आणि काही लोक भूत लागलेल्या माणसाला पण बोल ईश्वर रक्त जय, बघा म्हणते का ईश्वर रक्त जय. अरे त्याच्यावर काय नसतंय, ते भूतांचं अख्खं बायबल पाठ आहे. मग त्याच्यानं भाळक साहेब त्याला भूतला कसं? अहो ईश्वर रक्त जय म्हणत नाही. आता बाकीच्या जगात जे ख्रिस्ताला मानत नाही ते म्हणत नाही, मग सगळ्यात भूतच आहेत का? प्रश्न तो नाही ईश्वर रक्त जय म्हणत नाही. तसं तुम्ही म्हणा नाही आता माझ्यामध्ये मी आहे तो आहे, एकदम बोल्ड झाला. तुम्ही तुमचा बिझनेस आता बिंदास करायला लागला. आणि लक्षात घ्या, कोणती गोष्ट चालू करताना ना एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव तुमच्या सोबत आहे. बिंदास करा. काय तुम्हाला बिझनेस 2 नंबर नाही 1 नंबर नाही तर कोणतरी येईल मला सांग, पानाची टपरी काढतो जर आशीर्वाद द्या. मी एक भट्टी घेतली दारूची, पळक साहेब जरा आशीर्वाद द्या. तसला नाही 1 नंबर. 1 नंबर कोणतं पण काम करा, देव तुम्हाला पुढे नेणार. सगळ्यात भारी बिझनेस तुमचा चालणार 100%. एक असं काही बोलायचं म्हणून बोलत नाही, हे मी आहे नावातली ताकद आहे. मग या मी मुळे तर आम्ही चर्च बांधायला लागलो, नाही का? मला काल कोणतरी आलं म्हटलं परत बांधायला लागला, याला काय झालं? म्हटलं आहे चांगलं पण बांधायचं आहे आम्हाला. नाही सगळीकडे चर्चा तीच ऐकायला लागलो, तुम्ही चर्च बांधा. अहो मी आहे तो आहे. तो आम्हाला पुरवठा करतो, तो आम्हाला मदत करतो. हे डेअरिंग लागतं बरं का. मी आहे तो आहे ज्याच्याबरोबर. आता तो काय माझ्या नावाची ओळख त्यांना करून दे. कशासाठी करून दे? आता वाचा बरं. देव म्हणाला खचित मी तुझ्या बरोबर असेल. मी तुला पाठविले. याची तुला खूण हीच तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. तो म्हणतो माझी ओळख मी तुला करून देतो की मी आहे तो आहे. पण कशासाठी? जादू मंतर करण्यासाठी नाही की मी आहे तो आहे ते धपकन पडले. मी आहे तो आहे जलातनं चाललं तर बुडवणार नाही, नद्यातनं चाललं तरी बुडवणार नाही, अग्नीमध्ये पोळणार नाही, ज्वालामध्ये भाजणार नाही. आणि मी आहे तो आहे. किती सुंदर नाव मिळालं, मी आहे तो आहे. अरे म्हटलं ते राहू दे. आता मुळामध्ये मला गुलामगिरी आवडत नाही. तुम्ही गुलामगिरीतनं बाहेर यावं आणि याच डोंगरावर त्याची सेवा करावी. कोणाला हे नाव प्रगट होतं? कोणाला या नावाचं सामर्थ्य मिळतं? जे लोक जिथं प्रभूनं त्यांना रोपलं ते तिथं जाऊन प्रभूची सेवा करतात. जर मी आहे तो आहे. आता रविवारी तो म्हणतो, तुम्ही घरी बसता त्यास तो काय म्हणतो? मी आहे बरं का. कुठं? चर्च मध्ये. आणि तुम्हाला विचारतो तुम कहा हो, नाही का? ते गाणं नाही का, तुम कहा. ते गाणं तर जसं काय स्वर्गात झालीच आहे. तुम कहा मैं वहां होगा. तो म्हणतो तू तो हमेशा घर में रहता, स्वर्ग में आके क्या करेगा? मी आहे तो आहे. म्हणून मी कशासाठी आहे? मी सेवा करून घेण्यासाठी. देव आता इथं मंदिरात सेवा करून घेण्यासाठी आहे. तुम्हाला इथे सेवा करायची. मग तुम्ही सेवेचा वेगवेगळा भाग करता. तुम्ही येतात देवाची आराधना करता, प्रभूची सेवा करता. कोण वाजवतो तो प्रभूची सेवा करतो. कोण अर्पण देतो तो प्रभूची सेवा करतो. कोण दशांश देतो तो प्रभूची सेवा करतो. कोण इमारत निधी देतो तो प्रभूची सेवा करतो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ऐका बरं का, तो मी आहे तो आहे. मला हे तुम्हाला सांगायचं, तुम्ही त्याची सेवा करत आहात. आता असा कोणता देव आहे? तुम्ही सरकारची सेवा करताना 5वा 6वा 7वा 8वा
एवढे वेतन आयोग देऊन तुमच्या पगारी वाढल्या आणि पेट्रोल पण वाढलं, तुम्हाला परवडतं पण आम्हाला परवडणार नाही का? आणि मग आम्ही पण होतो नाही. सरकारी सेवेतला मुलगा असला तर बरा आहे, आणि सरकारी सेवेतली मुलगी असली तर तो नवरा, मुलगी कशी का असे ना, गव्हर्नमेंट सर्वंट आहे हो, करू द्या का, तर तुम्ही त्याच्या सेवेमधला आहे. आता विचार करा, हे सगळं चालवणारा देव स्वर्गामध्ये आहे आणि तुम्ही त्याची सेवा करत आहात. सरकार तुम्हाला एवढं भारी देतं, सेवा करणारा देव किती भारी देईल, किती भारी देईल, किती भारी देईल नाही का? आणि बरेच लोक मला सुरुवातीला सेवेमध्ये बघितल्यावर काही लोकांना वाटलं काय, आता काय म्हणतात माहिती का, आम्हाला वाटतं आमची मुलं पण सेवेत पाठवावेत. आता प्रभूनं तुम्हाला एवढा आशीर्वाद दिला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव जी सेवेची किंमत करतो ना, ती जगात कोणीच करत नाही, कोणीच करत नाही. आणि ही सेवा करताना तो काय म्हटला, ज्यास मी आहे तो आहे हे लोकांना प्रगट करशील ना, ते गुलामगिरीतनं मिस्रातनं निघतील, पण त्याने पुन्हा मिस्रात जाऊ नये, तर याच डोंगरावरती उपासनेसाठी यावं. याच डोंगरावरती. एकदा का तुम्हाला मीची ओळख पटली, मग घरी थांबू नका. मीला भेटण्यासाठी हा मी तिथं यावा का? तुमचा मी घरी मरू द्या आणि तुम्ही खऱ्या मीला पहा, जो मी म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर राहील. उपासना करताना, आराधना करताना, सेवा करताना, जस तुम्ही इथे येताना आणि त्या मीला भेटता जाताना तुम्हाला तो काय सांगतो, आता जाताना तुम्हाला सांगतो, जलातनं चालशील त्यावेळेस ते तुला बुडवणार नाही, अग्नीतनं चालशील त्यावेळेस ते तुला पोळणार नाही. तो जाताना तुम्हाला काय सांगतो, हे एंडलाय, मुद्दाम मी एंडला ठेवलं, स्टार्टला सांगायला पाहिजे होतं, पण हे एंडला ठेवलं का, हे सगळी अभिवचनं तुम्ही आणि तुम्हाला मिळाली. तो म्हटला माझ्या दृष्टिकोनातनं तू मौल्यवान आहे. कधी जाताना तुम्हाला सांगतो. आता तुम्ही उपासना करून चालला, जे घरी बसले त्यांना म्हणतो तू माझ्या दृष्टिकोनातनं कचरा आहे. हा, हे सत्यावर का तुम्हाला तुम्ही देवाचा कचरा केल्यावर देव थोडी तुम्हाला डोक्यावर बसवणार आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रभूला नाकारता त्या दिवशी तुम्ही देवाचा कचरा करत आहात. तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे समय आहे, तुम्ही घरामध्ये बसून टाइमपास करता आणि तुम्ही तुमच्या कामकाजामध्ये व्यस्त राहता. तुम्हाला देवाचं महत्व नाही. मग कसं काय देव तुमची मदत करेल? तुम्ही कसं काय म्हणू शकता मी आहे तो आहे माझ्या बरोबर आहे? नाही, तो कधीच तुमच्या बरोबर नसणार. तुमचा मी कुठंतरी लोप पावला पाहिजे ना, त्याला हरवलं पाहिजे ना, नाश केलं पाहिजे, तुडवलं पाहिजे ना या मीला. आणि तुम्ही प्रभूच्या घरात आहेत. हा ठीक आहे, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही येऊ शकत नाही आणि तुम्हाला काम आहे आणि तुम्ही जॉब करता, पण तुम्ही सगळं तुमचं नॉर्मल असताना तुम्ही घरामध्ये बसता. मग तुम्हाला वाटतं का हा देव तुम्हाला सोडेल? मीच अस्तित्व असणार आहे ना, हा मी दाखवणार ना त्याचं. तुम्हाला कळतं का, या मिस्रामधल्या लोकांना त्या समुद्रामध्ये गडप करण्याचं कारण काय माहिती का? या लोकांनी उपासनेला महत्व दिलं नाही, जिवंत देवाला कधीच महत्व दिलं नाही. त्यामुळे ते सगळे समुद्रामध्ये होते, पण इस्रायल लोक डोंगरावरती उपासना करत होते. या मीची ताकद आहे. ज्या दिवशी या मीची ताकद तुम्ही ओळखाल त्या दिवशी प्रभूचे मोठे आशीर्वाद तुम्ही अनुभवणार आहे. म्हणून मोशेला तो म्हणतो मी आहे तो आहे हे माझ्या लोकांना सांग. आणि काय सांग, मी तुमची वाट पाहत आहे, माझी सेवा तुम्ही करावी आणि माझ्या सेवेतले आशीर्वाद तुम्हाला मिळावे. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपली मस्तक आपण लावूया, आपल्या मान आपण झोपूया. परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. एक करार निश्चय आपण करूया. मी आहे तो आहे हा एक देव खूप अद्भुत आहे, परंतु मी माझं आयुष्य किती मी साठी खर्च केलं. एक मी स्वतः आहे आणि दुसरा मी आहे तो आहे. मी माझी सेवा करणार का मी आहे त्या आहे देवाची सेवा करणार आहे? ज्यानं मला त्यातून बाहेर काढलं त्याचा हेतू उद्देश अगदी स्पष्ट आहे. ज्यावेळेस जलातनं चालताल त्यावेळेस त्या मीची सेवा केलेली हीच तुम्हाला वाचवणार आहे. भट्टीमध्ये शद्रक मेशक अबेदनगो पडले, परंतु शद्रक मेशक अबेदनगोला खात्री होती की हाच देव आम्हाला यातून बाहेर काढणार आहे, कारण त्यानं त्या उपासनेला देवाच्या सेवेला महत्व दिलेलं आहे. चला पुन्हा एकदा आपलं समर्पण आपण करूया. हे सर्व समर्थ देवा, तुझ्या प्रिय लोकांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे.
आजपर्यंत आम्हाला देवाच्या नावाच्या अनेक ओळखी पटल्या, परंतु जे मोशेला तू नाव प्रगट केलं, मी आहे तो आहे, प्रभू, आज त्या नावासमोर आम्ही स्वतःला सरेंडर करत आहोत, शरणागती करत आहोत. आमच्यातलं मी आम्ही मारून टाकतो, आम्ही काहीच नाही देवा. आमच्यावर तू एवढं प्रेम करतोस, मौल्यवान बनवतोस. ज्या गोष्टी तू आम्हाला दिल्या त्या गोष्टीची तुलना पण होऊ शकत नाही. सबबी नाही. खूप वेळा सबबी सांगितल्या, खूप वेळा कारण सांगितली, परंतु आमच्या जीवनाला बदलणारं कारण एकच आहे, मी आहे तो आहे. क्षमा कर आमच्या देवा. कुठं आम्ही कमी पडलो आम्हाला ठाऊक आहे, परंतु आता नव्हे, आता फक्त तुझंच काम, फक्त तुझी सेवा, फक्त तुझं महत्व आमच्या जीवनामध्ये बिंबवलं जाऊ दे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मी आहे तो आहेचा अनुभव येऊ दे प्रभूजी. संकटामध्ये, लाटांमध्ये सापडल्यावर पण जसं पेत्राला तू वाचवलं तसं त्यांना तू वाचव. त्यांच्या अडचणी दूर कर, वंशवृद्धी कर, राष्ट्र त्यांना देऊन टाक, माणसं त्यांना देऊन टाक, प्रगती कर. रोजच्या दिवसामध्ये त्यांना पुढे घेऊन जा आणि प्रत्येक व्यक्तीचं जीवन तू आपल्या हातामध्ये घेऊन चालव. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला सन्मान महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तू ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.